पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या योजनेचे जे पैसे आहेत ते मिळण्यासाठी तुम्हाला 2 कामे करून घेणे तितकेच महत्त्वाचे आहे। पीएम किसान महासन्मान निधी योजना 19वा हप्ता आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचा 6वा हप्ता या दोन्ही हप्ते तुम्हाला एकाच दिवशी मिळणार आहेत आणि या हप्त्याची तारीख सुद्धा आता केंद्र सरकारकडून आजच फिक्स करण्यात आली आहे। तर ही तारीख कोणती असणार आहे हे तर आपण पुढे पाहणारच आहोत, परंतु त्याआधी तुम्हाला 2 कामे घरी बसल्या बसल्या मोबाईलवरती करून घेणे हे खूप महत्त्वाचे आहे। जर तुम्ही ती 2 कामे केली तरच तुम्हाला नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान योजनेचे पैसे हे तुमच्या खात्यामध्ये जमा हे होणार आहेत असे केंद्र सरकारने स्पष्ट केले आहे। तर पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजना या दोन्ही योजनेचे जे हप्ते आहेत ते कधी मिळणार आणि यासाठी तुम्हाला कोणती 2 कामे करून घेणे महत्त्वाचे आहे हेच आपण आजच्या व्हिडिओमधून सविस्तर पाहणार आहोत। सो व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत पहा। चॅनलवर अजूनही नवीन असाल तर अशाच महत्त्वपूर्ण आणि नवीन अपडेट्ससाठी आत्ताच आपलं चॅनल सबस्क्राइब करा, शेजारील बेल आयकॉन सुद्धा प्रेस करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण आणि गव्हर्नमेंटचे नवनवीन अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहतील। तर पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता याची तारीख ही केंद्र सरकारकडून घोषित करण्यात आलेली आहे आणि केंद्र सरकारने असेही स्पष्ट केले आहे की नमो शेतकरी योजनेचा हप्ता सुद्धा पीएम किसान योजनेच्या 19व्या हप्त्याबरोबरच जमा केला जाणार आहे। म्हणजे आता तुम्हाला माहित आहे की डीबीटीच्या माध्यमातून सरकारच्या सर्व योजनांचे पैसे जमा केले जात आहेत आणि त्यामुळेच पंतप्रधान नरेंद्र मोदी एकाच दिवशी बटन दाबून तुमच्या खात्यामध्ये नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे हे जमा करणार आहे आणि याची तारीख फिक्स करण्यात आली आहे ती म्हणजे 24 फेब्रुवारी 2025। सो 24 फेब्रुवारी 2025 ला केंद्र सरकारकडून नमो शेतकरी महासन्मान निधीचा 6वा हप्ता आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचा 19वा हप्ता एकाच वेळी तुमच्या खात्यामध्ये म्हणजे शेतकरी मित्रांच्या खात्यामध्ये जमा हे केले जाणार आहेत। बरेच शेतकरी या योजनांच्या पैशासाठी प्रतीक्षेत होते, परंतु आता केंद्र सरकारने यांची ही प्रतीक्षा दूर केलेली आहे आणि फायनली पीएम किसान महासन्मान निधी योजना आणि नमो शेतकरी योजनेचे जे 19वा आणि 6वा हप्ता आहे याची तारीख मात्र फिक्स केलेली आहे। त्यानंतर तुम्हाला ही तारीख फिक्स केलेली आहे, परंतु तुम्हाला 1-2 कामे महत्त्वाची करून घेणे गरजेचे आहे आणि ती कामे नाहीत केली तर तुम्हाला नमो शेतकरी योजना आणि पीएम किसान महासन्मान निधी योजनेचे पैसे हे येणार नाहीत। त्यासाठी तुम्हाला कोणती 2 कामे करावी लागणार आहेत त्यातील पहिलं काम आहे ते म्हणजे तुम्हाला लँड रेकॉर्ड प्रॉब्लेम आहे तो नो असेल तर तो यस करून घेणे महत्त्वाचे आहे। जर तुमचा लँड रेकॉर्ड प्रॉब्लेम हा नो असेल तर तुम्हाला यस करून घेणे गरजेचे आहे। जर तुम्ही यस केला तरच तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे हे मिळणार आहेत, तुमच्या खात्यामध्ये एकसाथ दोन्हीचे पैसे जमा होणार आहेत। दुसरं आणि महत्त्वाचं काम आहे ते म्हणजे सर्वच योजनांसाठी लागणारं आधार सीडिंग जर तुमचं नसेल तर तुम्हाला पीएम किसान योजना आणि नमो शेतकरी योजनेचे पैसे हे येणार नाहीत। बरेच शेतकरी म्हणतील आम्ही आधार सीडिंग करून घेतलेलं आहे, परंतु तुम्ही एकदा चेक करा ते तुमचे आधार सीडिंग ॲक्टिव्ह आहे किंवा नाही, कारण बऱ्याच शेतकऱ्यांची जुनी अकाउंट असल्यामुळे सरकारने हे अकाउंट हे इनॅक्टिव्ह केलेलं आहे। त्यामुळे त्या अकाउंट जे आधार सीडिंग आहे ते इनॅक्टिव्ह झालेलं आहे। त्यामुळे तुम्ही एकदा चेक करा तुमचं जे आधार सीडिंग केलेलं आहे ते ॲक्टिव्ह आहे किंवा नाही। जर ॲक्टिव्ह नसेल तर तुम्ही या वीकमध्येच ॲक्टिव्ह करून घ्या, कारण नंतर तुमचे 24 फेब्रुवारी 2025 ला तुमच्या खात्यामध्ये दोन्ही योजनेचे पैसे हे जमा होणार आहेत आणि हे जर पैसे तुम्हाला हवे असतील तर तुम्ही आता सांगितलेली दोन्ही कामे वेळेवरती पूर्ण करून घ्या, कारण 24 फेब्रुवारी
2025ला PM किसान योजनेचा 19वा हप्ता आणि नमो शेतकरी योजनेचा 6वा हप्ता हा जमा केला जाणार आहे. सो हा कामाचा व्हिडिओ जास्तीत जास्त शेतकऱ्यांपर्यंत शेअर करा. तुम्हाला व्हिडिओ इन्फॉर्मेटिव्ह वाटला असेल तर व्हिडिओला एक लाईक नक्की द्या. भेटूयात पुढच्या एका असेच नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद. जय महाराष्ट्र.